आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख सर। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, आज चहापान आहे, विरोधकांची भूमिका काय आहे, विरोधक किती आक्रमक असणार आहे अधिवेशनात? असं आहे की हे अधिवेशन पहिली गोष्ट कमीत कमी 1.5 महिना चाललं पाहिजे, पण फक्त 2 आठवड्याचा कार्यक्रम फक्त आलेला आहे अधिवेशनाचा। नागपूरचं अधिवेशन झालं ते सुद्धा 1 आठवड्यामध्ये या सरकारने BJP सरकारने गुंडाळलं। मला एक समजत नाही, जे अनेक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर, आज अनेक प्रश्न आहे। 288 आमदार तिथे येतात, विधान परिषदेचे सदस्य येतात, चांगल्या पद्धतीने प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत त्याची चर्चा होते, निर्णय घेतले जातात, पण काहीतरी आपले अधिवेशन गुंडाळायचं या दृष्टीनं हे सुद्धा अतिशय कमी काळाचं अधिवेशन आहे, फक्त 2 आठवडेसुद्धा पूर्ण नाही। त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही आमची नाराजी कळवली आहे की हे अधिवेशन कमीत कमी 1.5 महिन्याचं झालं पाहिजे, पण या सरकारने तशा पद्धतीने फक्त 12 तारखेपर्यंत अधिवेशन घेतलेलं आहे। आणि आज महाराष्ट्रासमोर किती मोठे प्रश्न आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सध्या आपल्याला माहीत आहे की ड्रग्सचा हा जो प्रश्न आहे अतिशय मोठा आहे। पुणे असो किंवा महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या मोठ्या शहरामध्ये ड्रग्सचं रॅकेट पसरलेलं आहे, त्याच्यावर शासनाचं काही लक्ष नाही। हिट अँड रनच्या केसेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे। नागपूरला 3 केसेस हिट अँड रनच्या झाल्या। त्या रामधुल्याच्या केसमध्ये आतापासून जवळजवळ 130 दिवस झाले, ज्या एका महिलेनी 2 माणसाला उडवलं, ती 130 दिवसापासून अजून पोलिसांना सापडली नाही। बाकी शहरातसुद्धा हिट अँड रनच्या केस त्यानिमित्तानं होत आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा मर्डर करण्याचा नवीन प्रकार समोर येत आहे, अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत। सरकारने जी कापसासाठी, सोयाबीनसाठी, धानासाठी, अनेक पिकासाठी जी MSP जाहीर केली, आधारभूत किंमत जी जाहीर केली ती अतिशय कमी आहे। कापसाला फक्त 7,120 रुपये आधारभूत किंमत। आज कापसाला जवळजवळ 9-9.5 हजार रुपये हा उत्पादन खर्च आहे। अशा पद्धतीनं आज आतापासूनच या सरकारची तयारी चालू झाली की कापसाला पुढे भाव द्यायचा नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। विजेचा प्रश्न आहे। आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रश्न आहे। मोठ्या अनेक ठिकाणी खंडित वीज मिळते, पूर्ण वेळ वीज मिळत नाही। असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे। त्याची सविस्तर चर्चा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, पण अतिशय कमी अधिवेशन त्या निमित्तानं कालावधी आहे। आमचा आजही आग्रह राहील की हे अधिवेशन कमीत कमी 1.5 महिना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालवावं, जेणेकरून अनेक प्रश्नाच्या बाबतीत त्या ठिकाणी चर्चा होऊन योग्य तो निर्णय तिथे होऊ शकेल, या दृष्टीनं त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। लाडली बहीणसारख्या लोकप्रिय योजना महाराष्ट्रात आणल्या जाऊ शकतात। शेतकरी कर्जमाफीची चर्चा आहे अनेक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, हा तर आमचा आग्रह आहे। कालही मी बोललो, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय राहुलजी गांधी यांनी तेलंगणाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं की तेलंगणा राज्यामध्ये आमचं जर सरकार आलं, आमचा मुख्यमंत्री झाला, तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ। त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ती पूर्ण केली। आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची मागणी आहे, शेतकरी अतिशय अडचणीत असल्यामुळे त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांना कमी भावामध्ये खतं मिळाली पाहिजे। आज 20-25% खताच्या किमती वाढल्या आहेत। बियाण्याचा मोठा काळा बाजार इथे होत आहे। राज्य शासनाचं काही लक्ष नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं अधिवेशन गुंडाळायचं, 8 दिवसाचं 10 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं, हे काही योग्य नाही। राज्य शासनाने परत या बाबतीत विचार केला पाहिजे। विरोधकांची बैठक आज आहे, चहापानाला जाणार की नाही, किंवा या सरकारला कसं घेरायचं, कुठले मुद्दे असणार आहे, त्या बैठकीत तुम्ही सुद्धा सहभागी होणार आहात? आम्ही सर्व तिन्ही पक्षाचे आणि मित्रपक्षाचे सर्व जे नेते आहेत एकत्र बसू, चर्चा करू, कोणत्या कोणत्या मुद्द्यावर राज्य शासनाला आपण जाब विचारला पाहिजे याची चर्चा करून या अधिवेशनामध्ये राज्य शासनाला आम्ही त्यांना जाब विचारण्याचं काम करणार आहे की या प्रश्नाच्या बाबतीत राज्य शासन काय निर्णय घेणार आहे। असे अनेक प्रश्न आहेत। शेवटचा प्रश्न, चहापानाला न जाणे ही परंपरा कायम असणार आहे का यावेळेस जाणार आहेत विरोधक चहापानाला? असं आहे की आता सर्वपक्षीय नेते एकत्र बसल्यानंतर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ की चहापानाचा दरवेळेसप्रमाणे त्यांचं जे निमंत्रण आलं आहे त्याला जायचं की नाही जायचं।
कारण की या सरकारच्या चहापानांना जाऊनसुद्धा गोल गोल सरकारच्या माध्यमातून हे उत्तर देतात, काही राज्य शासन करत नाही. त्याच्यामुळे एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.